सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयातून डॉक्टर संभाजी वायबसेसह दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। वायबसे यांची एसआयटी कडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी फरार आहेत। हे तिघही वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याचं म्हटलं जात आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास स्थानिक पोलीस, सीआयडी आणि आता एसआयटी मार्फतही केला जातोय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, त्रिस्तरीय तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाचा। आतापर्यंतच्या तपासात काय काय हाती लागलंय आणि प्रमुख 3 आरोपी कधी सापडणार याचं उत्तर मात्र अजूनही मिळत नाहीये। निश्चितपणे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट म्हटली पाहिजे, कारण या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांना पळून जाण्यामध्ये मदत करणारा व्यक्तीच आता पोलिसांच्या ताब्यात आहे, एसआयटीच्या ताब्यात आहे। आणि काल रात्रीपासून याच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी या दोघांचीही चौकशी सुरू आहे। माहिती मिळते आहे की एसआयटीच्या ताब्यामध्ये एकूण 3 जण आहेत आणि या तिघाकडून जे काही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे मारेकरी आहेत ते मारेकरी कुठे पसार झालेत, त्यांना कसं पळून जाण्यामध्ये यांनी मदत केली आहे, ही संभाजी वायबसेचा यामध्ये रोल होता। संभाजी वायबसे हा डॉक्टर आहे। फार वर्षापूर्वी तो स्वतःचं क्लिनिक केज शहरामध्ये चालवायचा। मात्र सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि आणखी एका आरोपींना पळून जाण्यामध्ये याच डॉक्टर वायबसे याची प्रमुख भूमिका राहिलेली आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं। आणि त्यामुळे आपण बघतो की काल रात्रीपासून एसआयटी कडून या संभाजी वायबसे, त्याची पत्नी आणि आणखी एक तिसरा जो त्याचा नातेवाईक आहे, या तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी आरोपींना पळून जाण्यात मदत केली त्यातल्या सर्वात जास्त मदत ही संभाजी वायबसे यांनी केली होती। ती कशा प्रकारे केली, कोणत्या प्रकारे केली, हे सगळं आपल्याला पोलीस तपासात पुढे येईल। आता मात्र एक मात्र गोष्ट खरी आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत करणाराच आता पोलिसांच्या ताब्यात आलाय। निश्चित गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।